2 मार्च 2026 या दिवशी होळी आलेली आहे। या दिवशी पौर्णिमा प्रारंभ हा सायंकाळी 5:55 सुरू होत आहे, तर पौर्णिमा समाप्ती ही 3 मार्च रोजी 5:07 समाप्त होत आहे। या दिवशी आपल्याला विष्णू आणि लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, ज्याने घरात सुख, शांती, आरोग्य लाभते। विष्णू लक्ष्मीची एकत्रित पूजा व सेवा केल्याने काय फळ मिळते, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटी एक मंत्र जो सर्वात प्रभावी असा आहे, अर्थासहित देत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपण सगळेजण लक्ष्मीनारायणांची सेवा करतो। लक्ष्मीनारायणांची एकत्रित पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते। पौर्णिमा ही तिथी विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित आहे। त्याचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी ह्या सेवा फाल्गुन पौर्णिमेला नक्की करा। हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला होता, त्यामुळेच या पौर्णिमेला विष्णूची सेवा अधिक फलदायी आहे। हजारो पुण्य आपल्याला मिळते। या दिवशी श्रद्धेने काही सेवा केल्या तर लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा आपल्या आयुष्यावर राहते। चला तर सेवा जाणून घेऊया। सर्वात आधी तर आपल्याला या दिवशी आपल्या घराचे उंबरठा पूजन करायचे आहे। ज्या घरात पौर्णिमेला हळदीचे लेपन व पूजन केले जाते, त्या घरात लक्ष्मी अखंड वास करते। त्यामुळे या दिवशी उंबरठा पूजन नक्की करा। तसेच या दिवशी लक्ष्मी नारायणांची मूर्ती असो किंवा फोटो समोर ठेवा, त्यावर लाल किंवा पिवळा वस्त्र अंथरा, तुपाचा दिवा अवश्य लावा, धूप, दीप, अगरबत्ती शक्य असल्यास लावा। कमळाचे फूल हे लक्ष्मीला अर्पण करा आणि नारायणाला चंदन लावून पिवळे फूल अर्पण करा। ओम श्रीं लक्ष्मी नारायणाय नमः, ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः हा जप 108 वेळा म्हणा। शक्य असल्यास 16 वेळा म्हटले तरीही चालेल। या दिवशी आवर्जून करण्यासारखी व जास्तीच प्रभावी अशी ही सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम पठण करा। या सेवेने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि घरातील वाद, कटकटी, भांडणे हे सगळे कमी होतात, सकारात्मक ऊर्जा वाढते। त्यामुळे विष्णू सहस्रनामाचं पठण हे अवश्य करायला हवं। तसेच या दिवशी तुळशी पूजन करणे ही विष्णूची अत्यंत आवडती अशी सेवा आहे। आपल्याला माहीत आहे की तुळस ही विष्णुप्रिय आहे। या दिवशी तुळशीला आवर्जून पाणी घाला, तुपाचा दिवा लावा, हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहा व ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप अवश्य करा। तुम्हाला माहिती आहे का, ज्या घरात शंखनाद होतो त्या घरात कटकटी, भांडणे होत नाही। त्यामुळे या दिवशी अवश्य असा शंखनाद करा, घरात शंख वाजवा। शंखनाद हा नकारात्मक ऊर्जा कमी करतो असे मानले गेलेले आहे। त्याचबरोबर या दिवशी कुंकुमार्चन, घरातील श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मूर्तीवर कुंकुमार्चन अवश्य करा। ही लक्ष्मीची अत्यंत प्रिय अशी सेवा आहे। पौर्णिमेला केली जाणारी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा तुम्ही नक्की करा। त्याच वेळेस नैवेद्य म्हणून आपण पुरणपोळी, मिठाई, शिरा कुठल्याही प्रकारचा देऊ शकतो। आपण होळीला या दिवशी पुरणपोळी करतो, त्यामुळे याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल। तसेच या दिवशी सत्यनारायण पूजनही केले जाते। जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा। या दिवशी केलेली सेवा ही अत्यंत फलदायी अशी असते। सहस्र पुण्य आपल्याला प्राप्त होते। विष्णू आणि लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावर नांदो हीच प्रार्थना। एक श्लोकी विष्णू मंत्र हा 21 वेळा म्हणायचा आहे, तो मी आता सांगते। एक श्लोकी विष्णू मंत्र। नमस्तु अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरो बाहवे सहस्रनाम पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः। हे लक्ष्मीपती विष्णू तुमचे 1000 रूप आहेत, हजारो हात, डोके आहेत। त्याच्या दुप्पट तुमचे जे डोळे आहेत ते अतिशय सुंदर आहे। वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या हजारो नावांच्या उच्चाराने मानवाची वर्षानुवर्षाची पापे धुतली जातात असे म्हटले जाते। आजच्या ह्या माहितीसोबत हा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।